तर मुंबईत लसीकरण सेंटरवर तोबा गर्दी पाहायला मिळते आणि लस घेण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। बीकेसी आणि गोरेगावच्या नेस्को सेंटरवर ही मोठी गर्दी झाली। मुंबईतील लसीकरण केंद्र 12 नंतर सुरू होणार आहेत, मात्र तरीही नागरिकांची त्या आधीपासूनच लसीकरणासाठी रांग पाहायला मिळते। दोन दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे नागरिकांची मोठी गर्दी आहे। बीकेसी लसीकरण सेंटरवर ही गर्दी आहे। 12 वाजल्यापासून हे लसीकरण केंद्र सुरू होणार आहे, परंतु त्याआधीच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केली आहे। तर दुसरी दृश्य आहेत गोरेगावमधल्या नेस्को सेंटर बाहेर नागरिकांची ही लांबच लांब रांग पाहायला मिळते। रस्त्यावर नागरिकांनी रांग लावायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे किती मोठी ही रांग आहे हे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मुंबईतील लसीकरण केंद्र जी आहे ती दुपारी 12 नंतर सुरू होणार आहेत। गोरेगावमधली ही दृश्य आहेत लस घेण्यासाठी नागरिकांनी कशा प्रकारे लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत त्याची ही दृश्य। गोरेगावच्या नेस्को सेंटरच्या बाहेर कशा प्रकारे नागरिकांची गर्दी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करत रस्त्याच्या एका कडेला नागरिकांनी या रांगा लावलेल्या आहेत। 12 वाजता ही लसीकरण केंद्र सुरू होणार आहेत, परंतु त्या आधीपासूनच लोकांची लसीकरण केंद्राबाहेर ही मोठी रांग पाहायला मिळते। बीकेसी आणि नेस्को या दोन लसीकरण केंद्राच्या बाहेर लोकांनी गर्दी केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय ती मुंबईतल्या गोरेगावमधल्या नेस्को लसीकरण सेंटर बाहेरची ही दृश्य आहेत। कशा प्रकारे रस्त्याच्या एका कडेला नागरिकांनी लांबच लांब रांग लावलेली आहे। दृश्यांच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की ही रांग जी आहे ती किती मोठी आहे। सर्व नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईतील लसीकरण केंद्राच्या बाहेरची ही रांग आपण पाहतोय। दुपारी 12 नंतर ही लसीकरण केंद्र सुरू होणार आहेत, मात्र तरीही त्या आधीपासूनच म्हणजे अगदी सकाळपासूनच नागरिकांनी या ठिकाणी रांगा लावायला सुरुवात केलेली आहेत आणि या रांगा एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत की आता लसीकरण केंद्राच्या बाहेर तब्बल कितीतरी अंतरापर्यंत या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। ही गोरेगावमधली दृश्य आहेत। गोरेगावच्या नेस्को सेंटर बाहेर कशा प्रकारे नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत त्याची ही दृश्य। 45 वर्षांवरील हे सगळे नागरिक आहेत आणि लस घेण्यासाठी या नागरिकांनी तोबा गर्दी केलेली आहे। कशा प्रकारे सर्वांनी चेहऱ्याला मास्क लावून लसीकरण केंद्राबाहेर जी गर्दी केलेली आहे त्याची ही दृश्य आहेत। 12 वाजता लसीकरण केंद्र सुरू होणार आहे। नंबर केबिन मध्ये 10 माणसं होते आणि हे झाले पूर्ण झाले संपूर्ण। आणि परत आम्ही गेलो आणि मला काय सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या, तुमच्याला परत आतमध्ये घेऊ। आता माहित नाही 2000 माणसाच्या मागे आमचा नंबर आलेला आहे। आता आज पण लागणार की नाही ते पण माहित नाही आम्हाला। आता बघा पुढे काय होतं। तो लोगों का प्रॉब्लम है बहुत सा, और यहाँ पर ये श्योर नहीं है, अनाउंसमेंट करना चाहिए कि अवेलेबल कौन सा डोज है, क्योंकि सेकंड वाले जो कोविड सीड के आगे है कोविड के लिए खड़े हैं, तो ये अरेंजमेंट के लिए थोड़ा सा चेंजेस होना चाहिए। लोगों को पता नहीं है, लोग परेशान है बहुत से। 2 किलोमीटर का लाइन है। मैं सवेरे 8 बजे आया हूँ, अभी 9:15 बजा है, फिर भी मुझे अब और 1 किलोमीटर लाइन जाना है। सेकेंडली हमें सेकेंड डोज लेना है। सेकेंड डोज को प्रेफरेंस है या नहीं? तर आज आम्हाला लस मिळेल की नाही याची शाश्वती नाही, परंतु तरी देखील आम्ही लसीकरण केंद्राबाहेर गर्दी केलेली आहे असं स्वतः नागरिक सांगतात। अगदी उन्हात या नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र आहे। 2 लसीकरण केंद्र मुंबईतली, एक बीकेसी लसीकरण केंद्र आणि दुसरं गोरेगावमधील नेस्को लसीकरण केंद्र, या बाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। अजून हे लसीकरण केंद्र सुरूही झालेली नाहीयेत। 12 वाजता लसीकरण सेंटर सुरू होणार आहेत, परंतु त्या आधीपासूनच भर उन्हात या नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केलेल्या आहेत। कोणी हातात छत्री घेऊन रांगेत उभा आहे, तर कोणी या कडक उन्हात रांगा लावून उभे आहेत का तर आपल्याला लस मिळावी यासाठी नागरिकांनी मुंबईत केलेली ही गर्दी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। गोरेगावमधली ही दृश्य आहेत। कशा प्रकारे रस्त्याच्या एका कडेने हे नागरिक जे आहेत ती रांगा लावून सुरळीतपणे जात आहेत लसीकरण केंद्राबाहेर। कितीतरी अंतरापर्यंत या नागरिकांनी गर्दी केलेली आहे। मुंबईतील लसीकरण केंद्र 12 नंतर सुरू होणार आहेत, परंतु त्या आधीपासूनच नागरिकांनी गर्दी केलेली आहे। कशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या लसीचा डोस मिळतो का, याला प्राधान्य दिलं जातं का, असे अनेक प्रश्न सध्या या नागरिकांच्या मनात आहेत। अनेक वृद्ध नागरिक देखील आपल्याला या रांगांमध्ये पाहायला मिळतात आणि आपल्याला फक्त लस मिळावी किंवा काही जण आपल्याला लसीचा दुसरा डोस मिळावा यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। मुंबईमध्ये देखील लसीचा तुटवडा जाणवतोय आणि ही लसीकरण केंद्र जी आहेत ती अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आलेली आहेत, परंतु सध्या 12 वाजता बीकेसी लसीकरण केंद्र आणि नेस्को गोरेगाव मधलं लसीकरण केंद्र सुरू होणार आहे आणि या केंद्रांवर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे।
प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, खरं तर लसीकरण केंद्र अजून सुरूही झाली नाहीयेत, परंतु आपल्याला लस मिळेल की नाही या भीतीसाठी नागरिक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं या संदर्भातलं खूप मी कालपासून सांगतोय, बारीक नियोजनाची आवश्यकता आहे. कारण आताही मी नेस्को गोरेगाव या ठिकाणी जात असताना पाहिलं की हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे. आणि एका बाजूला आपण कोरोना प्रादुर्भाव रोखायला चाललोय आणि पुन्हा लसीकरणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रादुर्भाव वाढायला नको. त्याच्यामुळे मला वाटतं खूप अलर्टनेस महापालिकेने दाखवण्याची आवश्यकता आहे. माझ्या आपल्या माध्यमातून आयुक्तांना विनंती राहील की तात्काळ जेवढी लसीकरण केंद्र आहेत त्या संदर्भात त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याकरिता नोंदणीची काय सिस्टीम आहे, टोकन सिस्टीम त्या ठिकाणी असेल, किंबहुना किती लोकांनी कधी कसं जायचं याचं मला वाटतं बारकाईनं नियोजन करायला पाहिजे. जर सरसकट त्या ठिकाणी जर केंद्रांवर लसीकरण केंद्रांवर गर्दी झाली तर मला वाटतं आगीतून फोपाट्यात गेल्यासारखं त्या ठिकाणी होईल. आणि उन्हातान्हात त्या ठिकाणी आज हजारोंच्या संख्येनं लोक उभी राहिलेत आणि त्याच्यामध्ये परत 45च्या वरचे आहेत आणि त्याच्यामुळे आणखी त्यांना वेगळ्या त्रासाला, शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागेल. तर मला वाटतं खूप काळजीपूर्वक महापालिकेने या विषयात बारीक नियोजन करण्याची आवश्यकता आहे, जे होताना दिसत नाही. तातडीनं अजून वेळ गेलेली नाही. मला वाटतं तात्काळ आयुक्तांनी संबंधितांना सूचना देऊन आज दिवसभरात हा सगळा विषय स्ट्रीमलाईन करावा, ती करण्याची खूप आवश्यकता आहे. नक्कीच प्रवीण दरेकरजी, तुम्हाला थोडंसं थांबवते कारण आपल्यासोबत फोन लाईनवरून सचिन सावंत देखील जोडले गेलेले आहेत. सचिन सावंतजी, जी दृश्य आपण पाहतोय गोरेगाव मधली नेस्को सेंटरच्या बाहेरची, ही एवढी गर्दी या ठिकाणी जमली आहे लस घेण्यासाठी की आता ही लसीकरण केंद्र सुपर स्प्रेडर बनतायत का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. दुर्दैवी आहे, या देशामध्ये अशा तऱ्हेचं केंद्र सरकार मिळालेलं आहे की ज्याच्याकडे कुठलंही व्यवस्थापन नाही. लसीकरणाच्या माध्यमातून जगामधल्या अनेक राष्ट्रांनी मोठी प्रगती साध्य केली. आपल्याला आता माहित असेल की जो बायडनने हेही जाहीर केलं की ज्यांनी 2 वेळा लसी घेतलेल्या आहेत त्यांना मास्क घालण्याची गरज नाही, म्हणजे या लेवलला गेलेले आहेत. परंतु ही अर्जन्सी या देशामध्ये इतका मोठा हाहाकार असताना देखील केंद्र सरकारकडनं दाखवली जात नाही. लसीकरणाची जबाबदारी 45 वर्षाच्या नंतरची तुम्ही घेतली तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी त्याचा पुरवठा करत नाही आहात. सातत्यानं असं होतंय की ज्या पद्धतीचा पुरवठा झाला पाहिजे त्या पद्धतीचा होत नाहीये. लसीकरण केंद्र बंद होणं हे परवडणारं नाहीये आणि हे जर कळत नसेल या देशाच्या पंतप्रधानांना तर अत्यंत दुर्दैवी आहे. अजूनही त्यांनी हेही सांगितलेलं नाही की कधीपर्यंत ही लसीकरण प्रक्रिया पूर्ण करणार आहात तुम्ही. कुठलंही टार्गेट नाही, अनएंडिंग प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोरोना झाल्यानंतर इतक्या महिन्यानंतर अशी परिस्थिती येत असेल, उद्भवत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट नाही. कालच मंत्रिमंडळामध्ये ही चर्चा झाली बैठकीमध्ये की 4.5 लाख तुम्ही बोललात की लसी देतो म्हणून, 2च लाख आले, 2 लाख अजून पत्ता नाहीये. म्हणजे या पद्धतीचं जर असं नियोजन असेल तर कसं नियोजन करणार? आणि त्यानंतर भाजप नेते असं विचारणं की नियोजन कुठे आहे म्हणून. अरे तेच प्रश्न तुम्ही, मला असं वाटतं की मोदीजींना स्वतः विचारा. आता ही वेळ आलेली आहे की अशा तऱ्हेचा निरो फिडल वाजवत बसत असेल तर ते योग्य नाही, देश जळतोय. नक्कीच प्रवीणजी, तुम्ही ऐकलं की सचिन सावंत म्हणतायत की ही सगळी जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. आता वाटतं सगळे गल्लीतले नेते दिल्लीत मोदींवर बोलायला लागलेत. गल्लीतलं आपलं व्यवस्थापन त्या ठिकाणी जमत नाही म्हणून मोदी आणि केंद्र सरकार यांच्यावर बोलायचं आणि आपलं अपयश झाकायचं हे गेल्या काही दिवसातली त्या ठिकाणी प्रथा झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आता मला सांगा, नियोजन मुंबईतलं नेस्कोचं किंवा लसीकरण केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात का? त्याच्यामुळं कशाचा बरं, आता लोकांना तुमच्या या सगळ्या लबाडी, सगळ्या क्लुप्त्या लक्षात आलेल्या आहेत की उठसूट केंद्रावर बोलायचं. त्या ठिकाणी असणारी 1.5 लाख लस शिल्लक असताना लसीकरण केंद्र बंद करता. म्हणजे कशासाठी राजकारण करायचं, कुठे राजकारण करायचं, याला पण काही मर्यादा आहेत ना. आजही त्या ठिकाणी पुरेशी लस आहे, लसीचा साठा आहे, परंतु आम्ही माहिती नाही घेत, आपला अंदाजपंच ठोकून देतो. मोदींवर बोललं की या ठिकाणी झालं. आपण आपल्या गल्लीत काय चाललंय, आपल्या विभागात काय चाललंय, महापालिकेने काय करायला पाहिजे याच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना या कमी जास्त का असेल तर ते दुरुस्त करून आपण करूया, अशा प्रकारची भूमिका घ्यायला पाहिजे. जो तो उठसूट तिकडे मोदींशिवाय आधेमध्ये कोण दिसतच नाही.
म्हणजे आपण कोण आहोत, आपण काय केलं पाहिजे, आपली जबाबदारी काय. बरं, मोदींवर बोलायला आहेत ना मोठे नेते. आता आपण आपल्या जबाबदारी, कर्तव्य, कामापासून त्या ठिकाणी लांब जातोय, याचं जराही काय वाटत नाही. आता नियोजनातल्या व्यवस्थेतला त्या ठिकाणचा दोष आहे, तो काय नरेंद्र मोदींचा दोष आहे का? लसीकरण सगळ्याच देशामध्ये जास्त लसी महाराष्ट्राला दिल्या, आकडेवारी सहित आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे केंद्राची भूमिका करतंय, परंतु व्यवस्थापन हा भाग, डिस्ट्रीब्युशन हा भाग, नियोजन हा भाग हा काय केंद्र करत नसतं ना. केंद्र आवश्यक त्या गोष्टी देतं, केंद्र त्या ठिकाणी मदत करत असतं. नियोजन केंद्र करायला येत नाही. नियोजन महापालिका करते, जिल्हा स्तरावर कलेक्टरच्या नियोजनाखाली होतं. त्याच्यामुळे मला वाटतं काही आपलं बोललं, टीका केली म्हणजे आपल्याला आपल्या जबाबदारीपासून दूर जाता येत नाही. लोक सजग आहेत, लोकांना कोणाच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे लोकांना नीट माहित आहे. सचिनजी, हा स्थानिक नियोजनाचा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदींवर प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं नाही असं प्रवीण दरेकर म्हणतात. काय उत्तर द्याल? विरोधी पक्षनेते इतका अनभिज्ञ असतील तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची काय अवस्था आहे ती दिसते. आता काय झालंय की मोदी सरकारला ज्या पद्धतीनं राजा ते कपडे उतरले गेले आहेत, आता कोणीही राज्यातले नेते आता त्यांना कपडे त्याला चढवण्याचा प्रयत्न करतायत त्या सरकारला. पहिली गोष्ट अशी की लसीकरणाच्या संदर्भामध्ये लसी पुरवण्याची पूर्ण जबाबदारी केंद्राची आहे, राज्य करत नाही. आजच आता त्यांनी त्या ठिकाणी 18 ते 44 या वयोगटाची खुली केलेली आहे, त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. परंतु सिरम इन्स्टिट्यूटनं हात वरती केलेला आहे ती वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे केंद्र सरकारनं पुरवठा नीट केलेला नाही. ज्या वेळेला पुरवठा केला त्यावेळेला विक्रमी अशा तऱ्हेचं लसीकरण आपण केलेलं आहे. आज यांना 2 लाख लसी म्हणतायत. पूर्ण राज्यभरामध्ये जेव्हा लसीकरण प्रक्रिया चालू करायची असते त्यावेळेला 2 लाख काय आहे, देशात महाराष्ट्राची लोकसंख्या तर यांना माहिती आहे का? तर मला असं वाटतं की आपल्या जबाबदारी झटकण्यासाठी आणि मोदी सरकारला वाचवण्यासाठी अशा तऱ्हेचे वक्तव्य केले जात आहेत. वस्तुस्थिती ही आहे की आज देशामध्ये जे लसीकरणाची जबाबदारी आहे, इतक्या वर्षामध्ये गेल्या स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये एवढे रोग आले की सगळी जबाबदारी केंद्र सरकारनं पार पाडलेली आहे. ती मोदी सरकारसारखे हात वरती केलेले नाहीत. आज त्यांनी पुरवठा करावा. आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे लसीकरण सगळी प्रक्रिया सुरळीत चालू ठेवू. आज जर केंद्र बंद होत असतील तर ही सगळी जबाबदारी त्यांची आहे. नक्कीच. सचिन सावंतजी आणि प्रवीण दरेकरजी, तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते कारण आपल्यासोबत फोनलाईन वरून किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीजी, आपण पाहतोय कशा प्रकारे लसीकरणाच्या बाहेर गर्दी झालेली आहे. आता या क्षणी आपण काय उपाययोजना करू शकतो, काय सविस्तर सांगा? मुळामध्ये ज्या पद्धतीने रात्री वॅक्सिन आलेलं आहे, आता सगळ्या सेंटरवर आपल्याला द्यायचंय आणि कालपासून किंवा परवा आपले आरोग्य मंत्री राजेश टोपे सर हे प्रत्येक त्यांच्या असलेल्या बाईटमध्ये सांगत आहेत की जोपर्यंत तुमचं वॅक्सिन म्हणजे वॅक्सिन घ्यायचं हे बुकिंग होत नाही त्या ऍपवर आणि तुम्हाला मेसेज येत नाही तोपर्यंत तुम्ही वॅक्सिन घ्यायला जाऊ नका, कारण कडक ऊन आहे. आता त्या एवढ्या मोठ्या कडक उन्हामध्ये नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच आपण कोविन ऍपवर नोंदणी करा आणि त्या पद्धतीने सेंटरवर जा. आणि कालच रात्री आपण मेसेजही बीएमसीने आमच्या टाकला होता की आपलं दुपारी 2च्या नंतर वॅक्सिन चालू होईल आणि ज्यांची नोंदणी झाली आहे, ज्याला माहिती म्हणजे गेली आहे की आपण ह्या सेंटरवर या, त्याच सेंटरवर त्या नागरिकांनी जायचंय. आता काय होणार, आपल्याकडे जेवढी वॅक्सिन आहे तेवढे आपण टोकन जरी दिले तरी उर्वरित नागरिक हे मग चिडतात, पॅनिक होतात आणि मग तिकडे सगळं. आणि मोठी भीती म्हणजे आपण ज्याच्यासाठी वॅक्सिन घेतोय ते स्प्रेड होण्याची किंवा त्याच्या लागण होण्याची शक्यता जास्त असते आहे. त्यामुळे नागरिकांनी थोडं समजून घेऊया, सगळ्यांना वॅक्सिन द्यायचंच आहे. आता ज्या पद्धतीने उपलब्धता होते त्या पद्धतीने आपल्या प्रत्येक सेंटरवर देतोय. पण असं जर नागरिकांनी गर्दी केली तर मला वाटतं बाधित होण्याची शक्यता जास्त होईल. म्हणजे लसीकरण ज्या कारणासाठी करतोय ते मुख्य कारणच बाजूला होईल. किशोरीजी, जी लोक या ठिकाणी जमली आहेत या सर्व लोकांना कल्पना दिली गेली होती का की लसीकरण केंद्र जी आहेत ती 12 नंतर सुरू होणार आहेत? आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, आमच्या महापालिकेच्या माध्यमातून सर्वांना हे मेसेज ऑलरेडी दिलेले आहेत. तुमच्या माध्यमातून तर मला वाटतं कालच्या पासून, सकाळपासून तर आपण
सतत सांगतायत ज्यांना कोविन या ऍपवर ज्यांची नोंदणी झाली असा मेसेज येईल त्यांनी जावं आणि ती वॅक्सिन आपली घ्यावी. पण आता आपण बघतोय सरसकट लोक हे रस्त्यावर आलेले दिसत आहेत. त्यांना उन्हाचा तडाखा बसू शकतो आणि त्याचबरोबर त्यांना बाधितही होऊ शकतात एखाद दुसरा कोण असेल. त्यामुळे लोकांनी अशी गर्दी करू नये. कोविन ऍपवर आपली नोंदणी झाल्याशिवाय आपण कुठल्याही सेंटरवर जाऊ नका. कारण प्रत्येकाला वॅक्सिन देणं जेवढं आम्ही बंधनकारक आहोत तेवढं आपण नागरिक म्हणून शिस्त स्वयंशिस्त ठेवणं आणि पाळणं पण तेवढी आपली जबाबदारी. किशोरीजी, पण आता या ठिकाणी या क्षणी उपाययोजना काय होऊ शकतात? कारण ज्या मोठ्या संख्येने लोक या लसीकरण केंद्राच्या बाहेर उभी आहेत त्याने सुपर स्प्रेडर ठरू शकतात. ती स्वतः आता तिथे जाते आहे, निघालेच आहे. जाऊन आमचे वॉर्ड ऑफिसर आमचे सगळे डीएमसी वगैरे आम्ही त्याच्यावर हे करतो आहोत. आता त्या सेंटरवर आमच्या किती वॅक्सिन उपलब्धता आहे आणि काय करता येईल ह्याचं आम्ही बघतोय. परंतु या ठिकाणी आता पोलिसांची एक टीम देखील पाठवावी लागेल, कारण आपण पाहू शकतो कितीतरी अंतरापर्यंत या रांगा ज्या आहेत त्या लोकांच्या लागलेल्या आहेत. तर असं काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का आता? निश्चितच पोलिसांना पाचारण केलेलं असणार. पोलिसही ते नियोजन करतील. पण मी आता माहिती घेते कारण तुमच्या माध्यमातूनच कळलेलं आहे. कारण आपल्याला असं वाटलं होतं की कोविन ऍपवर नोंदणी झाल्याशिवाय पब्लिक नागरिक येणार नाही, पण नागरिक डायरेक्ट येत आहेत. त्यामुळे आपल्याला ही आता सावधगिरी बाळगणं जास्त गरजेचं. नक्कीच किशोरीजी, आणि ना लोकांमध्ये फार संभ्रम आहे की आम्हाला दुसरा डोस मिळणार का किंवा आम्हाला पहिला डोस मिळणार का? कारण ज्या लोकांच्या आता प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्यात खूप संभ्रमित आहेत. नाही ना, आता जे वॅक्सिन येणार ते पहिलं सेकंड डोस वाल्यांनाच देणार आहोत. कारण त्यांचे 28च्या पुढचे जे दिवस 45 दिवस वगैरे जे काय आहे त्या लोकांनाच आता पहिला सेकंड डोस दिला जाईल. कारण त्यांचा डोस पूर्ण करणं ही पहिली आमची जबाबदारी असणार आणि फर्स्ट डोस मुबलक हे होईल तेव्हापासून चालू करू. नक्कीच. धन्यवाद किशोरी पेडणेकरजी, तुम्ही TV9शी बोलला त्यासाठी. तर या होत्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर. त्याचप्रमाणे प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत जोडले होते, त्यांना देखील धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल. आणि सचिन सावंत देखील काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले होते, त्यांचे देखील धन्यवाद TV9शी बोलल्यासाठी. 10 माणसं होते आणि हे झाले पूर्ण झाले संपूर्ण. आणि परत आम्ही गेलो आणि मला काय सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या, तुमच्याला परत आतमध्ये घेऊ. आता माहित नाही 2000 माणसाच्या मागे आमचा नंबर आलेला आहे. आता आत पण लागणार की नाही ते पण माहित नाही आम्हाला. आता बघा पुढे काय होतं. तो लोगों का प्रॉब्लम है बहुत सा, और यहाँ पर ये श्योर नहीं है, अनाउंसमेंट करना चाहिए कि अवेलेबल कौन सा डोज है, क्योंकि सेकंड वाले जो कोविड सीड के आगे है कोविड के लिए खड़े हैं. तो ये अरेंजमेंट के लिए थोड़ा सा चेंजेस होना चाहिए. लोगों को पता नहीं है, लोग परेशान है बहुत से. 2 किलोमीटर का लाइन है. मैं सवेरे 8 बजे आया हूँ, अभी 9:15 बजा है, फिर भी मुझे अब और 1 किलोमीटर लाइन जाना है. सेकेंडली हमें सेकेंड डोज लेना है. सेकेंड डोज को प्रेफरेंस है या नहीं